सर्व शेतकरी मित्रांचे ट्रॉपिकल ॲग्रोमध्ये सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, सध्या आपण अस्मानी संकटामध्ये सापडलेलो आहोत आणि या अस्मानी संकटामध्ये आपल्या ज्या द्राक्ष बागा आहेत या द्राक्ष बागांवरती नवनवीन संकट जी आहेत ही संकट येताना दिसत आहे। यामध्ये एक महत्त्वाचं संकट म्हणजे येणारा करपा रोग। सध्या द्राक्ष बागेमध्ये अशा प्रकारचा करपा रोग जो आहे हा करपा रोग दिसून येत आहे, जो शेंड्यावरती आहे, पानावरती आहे आणि नवीन फुटलेल्या ज्या फांद्या आहेत या फांद्यांवरती सुद्धा हा रोग दिसून येत आहे। तर या रोगासंदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांचा अनेक प्रकारे संभ्रम जो आहे हा संभ्रम दिसून येत आहे आणि यामुळे कोणत्या प्रकारची उपाययोजना किंवा कोणत्या प्रकारची औषध आपण वापरली पाहिजे यामध्ये शेतकऱ्यांचा जो आहे तो संभ्रम उडालेला दिसून येत आहे। तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो करपा आपल्याला द्राक्ष बागेमध्ये दिसून येत आहे हा करपा हा 100% बुरशीजन्य करपा आहे। इल्सिनोआ एम्पेलिना नावाची जी बुरशी आहे या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे हा करपा जो आहे हा करपा आपल्याला द्राक्ष बागेमध्ये सध्या दिसून येत आहे। याचे आपण मायक्रोस्कोपच्या खाली ज्यावेळेस निरीक्षण करतो त्यावेळेस याचे जे स्पोर्स आहेत हे स्पोर्स आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात आणि या स्पोर्सच्या दिसण्यावरनं आपण हा जो करपा आहे हा 100% बुरशीजन्य करपा असल्याचे याला म्हणू शकतो आणि त्यामुळे या रोगाविरुद्ध उपाययोजना करताना आपल्याला जी काही रिकमेंडेड बुरशीनाशकं आहेत या बुरशीनाशकांचा वापर जो आहे तो वापर करायचा आहे। या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी CIB रजिस्टर उत्पादने त्याचप्रमाणे NRC ने रिकमेंड केलेली उत्पादने जी आहेत ही आपण वापरू शकतो। यामध्ये ट्रॉपिकल ॲग्रो सिस्टीमची खालीलप्रमाणे बुरशीनाशकं आपण वापरू शकतो। यामध्ये एक्सपिरियन्स, त्यानंतर टॅक्स्टिन प्लस टॅककॉफ, त्यानंतर रिवायू आणि त्यानंतर टॅक्सिन यम प्लस झिंतेन अशा फवारण्या आपण आलटून पालटून घेऊ शकता। तर सर्व शेतकरी बांधवांना आमची विनंती असेल की त्यांनी या रोगाची व्यवस्थित निदान करून व्यवस्थित फवारणी करून हा रोग जो आहे हा नियंत्रणात ठेवावा। या येणाऱ्या आगामी सीझनसाठी तुम्हा सर्वांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।